मित्रांनो, फायनली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास 1,76,89,962 रुपयांची पीक विमा भरपाई ही आफ्टर अ लाँग टाईम मंजूर झालेली आहे. तर तो जिल्हा कोणता आहे आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी किती रुपये रक्कम मिळणार? त्याचबरोबर कधीपर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेकर, स्वागत आहे कृषी मंडळ चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता. इंस्टाग्राम आयडी हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर मित्रांनो, बरेच शेतकरी विचारत आहेत की पीक विमा कधीपर्यंत वितरित होईल. काल परवाच्या एका व्हिडिओमध्ये आपण सांगितलं की बाबा या तारखेपर्यंत पीक विम्याचे जे क्लेम कॅल्क्युलेशन आहे पूर्ण होणार आहे. मित्रांनो, फायनली आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत तो जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा. तर नांदेड जिल्ह्यातील आंबिया बहार 2024-25 मध्ये जे शेतकरी पीक विमा काढलेले होते, फळपीक विमा, अशा शेतकऱ्यांना जवळपास हेक्टरी 74,679 रुपयांची विमा भरपाई ही मंजूर झालेली आहे. तर मित्रांनो, जवळपास बघायचं झालं तर 339 शेतकरी यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत. केळी पिकाचा पीक विमा या शेतकऱ्यांना वितरित होणार आहे. त्यात मित्रांनो, जवळपास बघायचं झालं तर जे शेतकऱ्यांनी जवळपास आंबा, पपई, त्यानंतर मोसंबी आणि जवळपास इतर जे फळपीक विमे आहेत त्या पीक विम्यासाठी जे अर्ज केलेले होते किंवा पीक विमा काढलेला होता, अशा सुद्धा पात्र शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई ही लवकरच वितरित होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. आता झालेलं काय होतं 2024-25च्या आंबिया बहार फळपीक विम्यासंबंधी सांगतो तुम्हाला. तर यामध्ये जवळपास मित्रांनो कमी तापमान आणि उच्च तापमान या घटकाअंतर्गत पीक विमा द्यायचा होता. परंतु काय झालं, कंपनीने पीक विम्याचे जे अर्ज होते ते फेटाळले. म्हणजे शेतकऱ्यांना पीक विमा वाटप करायचा होता, परंतु कंपनीनं काय केलं, जे उच्च तापमान आणि कमी तापमान या बेसिसवर जे पीक विमा या ट्रिगर अंतर्गत जे पीक विमा द्यायला पाहिजे होता, तो पीक विमा कंपनीने सरळ सरळ नाकारला होता, रिजेक्ट केलेला होता. परंतु मित्रांनो, राहुल कार्डिले जे जिल्हाधिकारी होते त्यांच्या अंतर्गत थोड्याशा हालचाली करण्यात आलेल्या आणि त्या हालचालींना थोडंसं यश मिळालेलं दिसून आलेलं आहे. आणि त्या अंतर्गत जवळपास शेतकऱ्यांना 1,00,00,000 जवळपास 76,89,900 जवळपास ₹22.62 ही विमा भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, मुदखेड तालुक्यातील बारड मंडळातील शेतकऱ्यांना ही विमा भरपाई मंजूर झालेली आहे, विमा परतावा मंजूर झालेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही देखील या तालुक्यातून असाल किंवा तुम्ही देखील या मंडळातून असाल तर तुमच्या देखील खात्यावर ही रक्कम वितरित होऊ शकते, जर तुम्ही त्या 339 शेतकऱ्यांमध्ये बसत असाल तर. तर मित्रांनो, फायनली आंबिया बहार फळपीक विमा संबंधित का होईना, परंतु विम्याच्या हालचाली, वाटपाच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. आणि जे शेतकरी या आंबिया बहारच्या प्रतीक्षेत होते, आता काही जण म्हणते बाबा एवढी कुठे रक्कम असते का? आता काही शेतकऱ्यांना माहीत नसतं की बाबा फळपीक विम्याची रक्कम हेक्टरी किती रुपये वितरित होत असते. तर मित्रांनो, काळजी करण्यासारखं काहीही नाही. तुमच्या खात्यावर हेक्टरी जवळपास 74,679 रुपयाची मदत ही केळी पिकाच्या पीक विम्यासाठी किंवा केळी पिकाच्या नुकसान भरपाईसाठी तुम्हाला मंजूर करण्यात आलेली आहे. आता काही जण काय म्हणतील, बुवा आम्ही जितके जवळपास चिकू पिकाचा पीक विमा काढलेला होता. काही शेतकरी इतर फळपीक विमे घेत असतात. तर मित्रांनो, जवळपास जे शेतकऱ्यांचे आता 339 शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहेत बारड मंडळातील मुदखेड तालुक्यातील. तर बऱ्याच शेतकऱ्यांना वाटेल की बाबा मग उर्वरित जे याच मंडळातून किंवा याच तालुक्यातून जे इतर शेतकरी आहेत त्यांचं काय, बाबा त्यांचा कसा होईल? तर मित्रांनो, जे शेतकरी यानंतर सुद्धा पात्र होतील, ज्या शेतकऱ्यांना जे पेंडिंग ठेवलेलं आहे, वेटिंगला ठेवलेलं आहे, अशा सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर, जे उर्वरित शेतकरी राहतील अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा विमा भरपाई ही फळपीक विम्याची वितरित होणार आहे. आता तुम्ही देखील नांदेड जिल्ह्यातून असाल आणि तुम्हाला देखील जवळपास फळपीक विम्याची रक्कम ही वितरित झालेली नसेल, ते देखील आपल्याला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि तुम्ही देखील नांदेड जिल्ह्यातून असाल आणि तुमच्या देखील स्टेटसमध्ये किंवा फळपीक विम्याच्या ज्या आंबिया बहारचा पीक विमा आहे, तो या अगोदर सुद्धा एक टप्पा आहे. आता काही शेतकरी जे उर्वरित आहेत त्यांना सुद्धा टप्प्याटप्प्याने ही रक्कम वितरित होणार आहे. परंतु या अगोदरच्या टप्प्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई ही मंजूर झालेली होती किंवा वितरित झालेली होती, जर तुम्ही देखील त्या शेतकऱ्यांमधून असाल तर तुमच्या खात्यावर किती रुपये हेक्टरी रक्कम वितरित झालेली होती ते देखील कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.